ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दौलत साखर कारखान्याचा लिलाव होऊ देणार नाही, अथर्वकडून कराराचा भंग, गोपाळराव पाटील। दौलत साखर कारखाना भाडेतत्वावर घेताना अथर्व कंपनीने केलेल्या करारात कारखान्यावरील कर्जाची सर्व देणी देण्याचे मान्य केलं होतं। तसा करारात स्पष्ट उल्लेख असताना हात झटकणे हे योग्य नाही। अथर्व कंपनी आणि जिल्हा बँकेत झालेल्या करारानुसार ऊस बिले, एसडीएफ कर्ज, कामगार देणी व इतर शासकीय देणी वेळेत भागवण्याची जबाबदारी अथर्व कंपनीची होती। स्वीकारलेली देणी वेळेवर भागवणे हा कराराचा महत्त्वाचा भाग आहे। देणी वेळेवर न दिल्यामुळे विलंब कालावधीमध्ये 15% व्याजदराने अथर्वने देणी देणं आहेत। झालेल्या करारानुसार एसडीएफ कर्जाचा भरणा अथर्व कंपनीने वेळेवर केला नाही, त्यामुळे डीआरटी कोर्ट दिल्ली यांनी 31 जुलै 2025च्या आदेशानुसार साखर कारखाना विक्रीची नोटीस दिली आहे। या पार्श्वभूमीवर गोपाळराव पाटील व दौलतच्या माजी संचालकांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला। दौलतचा कदापिही लिलाव होऊ देणार नाही, असंही पाटील यांनी सांगितलं। दौलत साखर कारखान्याने जिल्हा बँकेला ऑक्टोबर 2011 अखेर सुमारे 240 कोटी, यानंतर पुन्हा अथर्वकडून 55 कोटी अशी एकूण 295 कोटी व्याजाचा भरणा केला आहे। डीआरटी कोर्ट यांनी केलेल्या या कारवाईमुळे कारखाना सभासदांच्यावर नामुष्की ओढवल्याचंही गोपाळराव पाटील यांनी सांगितलं। डीआरटी कोर्ट दिल्लीच्या आदेशाचा विचार करता सहकारातील दौलत कारखाना वाचवण्याची जबाबदारी 30 मार्च 2019 रोजी झालेल्या करारानुसार अथर्व कंपनी व जिल्हा बँक यांची आहे। याची गंभीर नोंद घेऊन अथर्व कंपनीने करारानुसार देणी द्यावीत असं सांगितलं। यावेळी दौलतचे माजी अध्यक्ष अशोक जाधव, माजी उपाध्यक्ष संजय पाटील, अशोक पाटील, शिवाजी तुपारे, विशाल पाटील, मल्लिकार्जुन मुगेरी, उत्तम पाटील, जगन्नाथ इंगवले, मोहन होसुरकर हे दौलतचे माजी संचालक उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।